परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपण पुरातत्व विभागाकडून आलेले आहात. काय वाटतं ही परिस्थिती बघितलं मंदिराची? मंदिराची जी परिस्थिती आहे सध्या, तर म्हणजे हे जे पूर्ण सभा मंडप जे कोसळलंय, तर ह्याच्यामध्ये एकतर स्पॅनचा ह्याच्यात एक मोठा इश्यू आहे की स्पॅन भरपूर झालाय. आणि दुसरा, जे त्यांनी म्हणजे राऊंड शेप मध्ये जो त्याचा छत केलेला आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा दगडांचा इम्बॅलन्स मला वाटतोय. आणि शिवाय आता हे जे मॉन्युमेंट आहे, तर ते आमच्या पुरातत्व विभागामध्ये येत नाहीये. फक्त एक म्हणजे घटना घडली म्हणून अशी जुनी मंदिरं पाहिलेली असतील ना, अशा पद्धतीचे structure असतील. बरेचसे स्ट्रक्चर्स आम्ही पाहिलेले नाही. इव्हन आम्ही काम सुद्धा करतोय असे बरेचसे स्ट्रक्चर. इथे आल्यानंतर माझ्या म्हणजे प्रथमदर्शी माझ्या जे लक्षात आलंय, तर ते सर्क्युलर जो छत आहे, तर त्याच्या दगडांची बॅलन्सिंग बरोबर झाली नाही, त्याच्यामुळे हे दुर्घटना घडली आहे. सर, तुम्ही बांधकाम विभागाकडून आले आहात. याचं ऑडिट होणार होतं असं चर्चा आहे. काय नेमकं तुम्ही ऑडिट केलंय का? साठी आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ विभागानं आमची एक स्ट्रक्चरल इंजिनियरची विंग आहे, तर त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं, म्हणजे बोलवलेलं आहे. तर त्यांचं असं मत आलेलं आहे की हे आरसीसी स्ट्रक्चर नाही आहे आणि पीडब्ल्यूडीच्या नॉर्म्स मध्ये जे स्ट्रक्चर असतात, आरसीसी, ब्रिज, पोल वगैरे, हे स्थापत्य म्हणजे ह्याची शैली जी आहे दगडी बांधकामामध्ये वेगळ्या पद्धतीचं बांधकाम, मंदिराच्या जुन्या पुरातन जे असतात हेमाडपंथी वगैरे तशा टाईपचं आहे. आणि याचा आराखडा वगैरे ज्यांनी दिलाय, जे खाजगी कोणी मंदिराची जे का असतील अभियंते वगैरे, कारागीर, तर त्यांनी समोर आल्याशिवाय किंवा त्यांचे आराखडे उपलब्ध करून दिल्याशिवाय याच्याबद्दल काही व्यक्त करता येणार नाही. फक्त काही सूचना केल्यात त्यांनी आम्हाला की हे बाजूनं तुम्ही सध्या जे आहे ते सुरक्षित अंतरावरून बॅरिकेडिंग करणे, मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश बंदी करणे सध्या, आणि जे दिसत आहेत हे बाजूचं स्ट्रक्चर ते कसं काढून घेता येईल याच्या बाबतीत मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत. आता या घटनेचं किंवा या बांधकामाचं नेमकं ऑडिट करणार कोण? त्याचं नेमकं ऑडिट आता इन्व्हाइट खासगी जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत, काही तज्ज्ञ जे आहेत ह्याच्यामध्ये विषयामध्ये काम करणारे, तर अशी टीम घ्यावी लागेल. किंवा अभियांत्रिकी आर्किटेक्चरल कॉलेज आहेत काही, ते अशा सेवा पुरवतात, त्यांच्याकडून पण पीडब्ल्यूडी पत्र म्हणजे त्यांना बोलवत आहे. अशा कोणाशी संपर्क झालेला आहे का आपण? आज कुठे काय असा इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला संपर्क चालू आहे, किंवा IIT वगैरे अशा यंत्रणा जे कोणी संपर्कात लवकरात लवकर भेटू शकतील असं त्यांना आम्ही आज आमचे वरिष्ठ अधिकारी संपर्क करत आहेत. एक पत्र पाठवत आहेत त्यांना आणि ती टीम इकडे बोलून घेत आहेत. या बांधकामाची ज्यावेळेस उभारणी सुरुवात होती, मग त्याला मान्यता कोणाकडून मिळाली होती नेमकी? कारण नाही, मान्यता ही शासकीय यंत्रणेनं कुठल्याही याच्यामध्ये सहभाग नाही. जो नकाशा बनवला जातो त्याचं ऑडिट होत असेल ना सुरुवातीला तो बांधकामाचा, आता हा सगळा बांधकाम हे खाजगी स्वरूपाचं थोडक्यात आहे. खाजगी स्वरूपाचं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आहे, मंदिर आहे, मंदिराचं ज्यावेळेस बांधकाम होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही यंत्रणा म्हणजे कमिटी किंवा समिती जी असणार आहे, कोणी याच्यावर कमिटी नेमली असेल बांधकाम करणारी, खाजगी स्वरूपाचं बांधकाम असल्यामुळे त्यांनी ज्यांच्याकडून आराखडे घेतलेत, मंदिराचं कॉन्ट्रॅक्ट किंवा दिलेलं आहे. पाहिले गेले नाही त्यावेळेस? नाही, त्यावेळेस काय झालं आता आम्ही काय ते बोलू शकत नाही, त्याच्यावर काही कॉमेंट नाही करता येणार त्यावेळेस काय झालं ते. पण त्यांच्याशी संपर्क साधतायत, ते कधीपर्यंत येतील? ऑडिट कधीपर्यंत पूर्ण होईल? आम्ही आज इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र लिहित आहे, तर आज आमच्या लगेच थोडक्यामध्ये विनंती करू, जे टीम अवेलेबल आहे ते 2 दिवसामध्ये त्याचं पूर्ण म्हणजे ही टीम तयार भेटेल आम्हाला ह्या पद्धतीच्या कामासाठी ऑडिट किंवा सजेशन करणारे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जे असेल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग स्थापत्य शैलीच्या पद्धतीनं, तर ते लोकांना टीम सापडली की आम्ही तात्काळ त्यांना आमचे अधिकारी करत आहेत. पीडब्ल्यूडी कडून असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीच्या बांधकामाचं ऑडिट करणारे जे आहेत त्यांचा शोध घेत आहोत. ते मिळाल्यानंतर आम्ही लवकरच ऑडिट करू आणि त्यानंतरच या घटनेमागे काय झालं होतं, दोष काय होते हे समोर येतील. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.